नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या YouTube चॅनेलमध्ये। तर बघा, आज आपण अंकगणित घेणार आहोत। म्हणजे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारी अंकगणित आपण घेणार आहोत। आपण जर याचा सराव केला अंकगणिताचा तर यावर कोणतेही क्वेश्चन्स येऊ देत मित्रांनो, ते तुम्हाला लिहिता येणार आहेत। बघा, आज आपण घेणार आहोत अंकगणितावर आधारित क्वेश्चन। आपण काय करूया, पहिल्यांदा अंकगणिताची बेसिक माहिती पाहूया। अंकगणिताची बेसिक माहिती पाहूया आणि बेसिक माहिती पाहिल्यानंतर आपण त्याची काही एक्झाम्पल पण घेऊया। तर बघा, आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे समसंख्या विषम संख्या कोणत्या कोणत्या असतात, पण तरी सुद्धा आपण ते आणि एकदा घेणार आहोत की समसंख्या विषम संख्या नेमका कशा आणि कोणत्या असतात। बघा, पहिल्यांदा आपण बघूया समसंख्या म्हणजे काय, समसंख्या कशाला म्हणायचं बघूया पहिल्यांदा आपण। बघा, समसंख्या म्हणजे की दोनने भाग जाणाऱ्या सर्व संख्या याला आपण समसंख्या म्हणतो। बघा, ज्या संख्यांना दोनने भाग जातो, ज्या संख्यांना दोनने निशेष भाग जातो अशा सर्व संख्या म्हणजे काय, समसंख्या। हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे। बघा, आता समसंख्या म्हणजे दोनने भागणाऱ्या संख्या ज्या आहेत, समसंख्येच्या एकक स्थानी शून्य, एकक स्थानी समसंख्येच्या एकक स्थानी कोणत्या कोणत्या संख्या असतात बघा, 0, 2, 4, 6, 8 अशा संख्या असतात। समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 अशा संख्या असतात, त्यांना आपण समसंख्या म्हणतो। आणि विषम संख्या म्हणजे काय, की ज्या आता समसंख्या आहेत या समसंख्या सोडून जे उरलेल्या संख्या आहेत त्यांना आपण विषम संख्या म्हणतो। बघा, आता ते पण आपण कन्सेप्ट पाहू विषम संख्येची। विषम संख्या म्हणजे काय, की ज्या संख्यांना दोनने भाग जात नाही, ज्या संख्यांना दोनने भाग जात नाही अशा सर्व संख्या, दोनने भाग जात नाही अशा सर्व संख्या। बघा, या संख्येच्या एकक स्थानी कोणत्या संख्या असतात, विषम संख्येच्या एकक स्थानी कोणत्या कोणत्या संख्या असतात, 1, 3, 5, 7, 9 अशा संख्या असतात विषम संख्येच्या एकक स्थानी। बघा, आता मित्रांनो, तुम्हाला हा सांगण्याचा उद्देश काय आहे की म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा बेसिक माहिती पाहिजे। म्हणजे हे जर तुम्हाला सगळं आलं तर तुम्हाला कोणतीही परीक्षा असू दे, त्या परीक्षेला तुम्हाला सहज तो पेपर तुम्हाला लिहिता येणार आहे। बघा मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघा, असं म्हणू नका की हे आपल्याला माहिती आहे बाबा आणि कशाला बघायचं। मी तुम्हाला पूर्ण सगळी बेसिक माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा। बघा, आता आपण समसंख्या आणि विषम संख्या पाहिल्या। आता आपण काय करायचंय की या संख्यांवरील क्रियाविषयक नियम बघायचे। संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम काय आहेत ते बघायचे आपल्याला। आता हे नियम कोणते कोणते आहेत आपल्याला बघायचे आहेत। बघा, आता मित्रांनो, समसंख्या आणि विषम संख्या जेव्हा असते तेव्हा आपण त्यांची बेरीज करतो, वजाबाकी करतो, गुणाकार करतो। पण जेव्हा समसंख्या आणि समसंख्या यांची बेरीज आपण करतो तेव्हा पुढे कोणती संख्या येते हे पण आपल्याला माहिती पाहिजे। त्याचं उत्तर समसंख्या येते की विषम संख्या येते हे सगळे आपल्याला बेसिक माहिती पाहिजे। बघा, आता आपण जेव्हा समसंख्या आणि अधिक समसंख्या यांची जेव्हा आपण बेरीज करतो तेव्हा त्याचं उत्तर मित्रांनो समसंख्याच येतं। मग आता आपण पहिल्यांदा काय बघूया की कशाचं उत्तर समसंख्या येते ते बघू आपण पहिल्यांदा, आणि कशाचं उत्तर विषम संख्या येते ते वेगवेगळं बघू आपण, म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही। बघा, समसंख्या अधिक समसंख्या केली तर उत्तर समसंख्या येणार आहे। बघा, आता उदाहरणार्थ इथं 12 आहे, त्याला प्लस आपण 12 केलं, 12 आणि 12 झाली 24, म्हणजे 12 ही समसंख्या आहे आणि त्याला उत्तर आपण जर इज इक्वल टू केलं तर उत्तर आपलं 24 येते। म्हणजे 12 आणि 12 24 उत्तर आपलं समसंख्या आलेलं आहे। आता समसंख्या वजा समसंख्या आपण केली
समसंख्या वजा जर समसंख्या केली तर याचं पण उत्तर मित्रांनो समसंख्याच येणार आहे. याचं पण उत्तर समसंख्या येणार आहे. बघा आपण ते पण करून बघू. 12 ही समसंख्या आहे, वजा 12 करू आणि उत्तर आपलं येणार आहे 0. बघा समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या संख्या असतात, त्यामुळे उत्तर 0 आलेलं आहे. 0 ही पण समसंख्या आहे. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला करायचं आहे समसंख्या अधिक विषम संख्या करायचं आहे आपल्याला. समसंख्या अधिक विषम संख्या करायचं आहे आपल्याला आणि याचं उत्तर काय येते बघायचं आहे आपल्याला. आता समसंख्या आपण एखादी घेऊया. पहिल्यांदा समसंख्या घेऊ 12, त्याला अधिक करायचं 13. मग 12 आणि 13 किती झाले? 12 आणि 13 झाले 25. म्हणजे समसंख्या अधिक विषम संख्या केली तर उत्तर आपलं येतं विषम संख्या. समजलं तुम्हाला इथपर्यंत? समसंख्या अधिक विषम संख्या केली तर उत्तर येतं विषम संख्या. समसंख्या घेतली 12, विषम संख्या घेतली 13, बरोबर केला आपण, उत्तर आलेलं आहे 25. आता आपण समसंख्या वजा समसंख्या वजा विषम संख्या करू. वजा विषम संख्या करूया आपण. आता समजा एखाद्या आपण विषम समसंख्या आपण घेतलेली आहे 12, त्यातून आपल्याला मायनस करायचे आहेत 11, तर आपलं उत्तर किती येणार आहे? 12तून 11 गेल्यावर उत्तर आपलं 1 येणार आहे. म्हणजे समसंख्या वजा विषम संख्या केली तर उत्तर आपलं विषम संख्या येणार आहे. आता आपण यापुढे पाहूया. बघा आता विषम संख्या अधिक विषम संख्या करायचं मित्रांनो आपल्याला. विषम संख्या अधिक विषम संख्या करायची, याचं उत्तर येते समसंख्या. विषम संख्या अधिक विषम संख्या करतो आपण तेव्हा त्याचं उत्तर येतं समसंख्या. बघा आता विषम संख्या एखादी घेऊ आपण. 7 घेतली, अधिक आपण समसंख्या घेऊया, अधिक विषम संख्या 7 घेऊया. 7 अधिक 7 होतात 14, म्हणजे 14 ही समसंख्या आहे. बघा विषम संख्या अधिक विषम संख्या केली की उत्तर समसंख्या येतं. आता विषम संख्या वजा विषम संख्या करू आपण. विषम संख्या वजा विषम संख्या करू, याचं उत्तर पण समसंख्याच येतं. बघा इथं 7 मधून वजा 7 केले, उत्तर येणार आहे 0. बघा समजलं इथपर्यंत? आता समसंख्या गुणिले समसंख्या करू आपण. याचं उत्तर मित्रांनो समसंख्या येणार आहे. याचं उत्तर काय येणार आहे? समसंख्या येणार आहे. बघा आता आपण 6 गुणिले 6 करू. समसंख्या गुणिले समसंख्या 6 6 36. 36 ही समसंख्या आहे. आता आपण समसंख्या गुणिले विषम संख्या करू मित्रांनो. याचं उत्तर काय येणार आहे बघा. याचं उत्तर पण समसंख्याच येणार आहे. बघा 5 गुणिले 6 करू आपण. 5 ही विषम संख्या आहे, 6 ही समसंख्या आहे. 5 सख येतात 30. म्हणजे समसंख्या गुणिले विषम संख्या केली तरी उत्तर समसंख्या येतं. आता बघा विषम संख्या गुणिले विषम संख्या जर आपण केली तर याचं उत्तर मित्रांनो विषम संख्याच येतं. बघा 9 गुणिले 9 करूया. 9 81. 9 ही विषम संख्या आहे. विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्याच येतो. बघा आता तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं मित्रांनो. तुम्हाला फक्त सांगायचा उद्देश एवढाच आहे की हे जर तुम्हाला सगळं माहिती असलं तर तुम्हाला यावर आधारित क्वेश्चन येणार आहेत. आता आपण मूळ संख्या म्हणजे काय नेमकं पाहूया. बघा मित्रांनो आता आपण मूळ संख्या म्हणजे काय बघूया. बघा मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातो अशा संख्यांना आपण मूळ संख्या असे म्हणतो. बघा ज्या संख्यांना 1 ने व त्याच संख्येने भाग जातो, 1 ने व त्याच संख्येने भाग जातो अशा संख्यांना काय म्हणायचं आहे? मूळ संख्या असे म्हणायचे आहे. बघा 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? तर 25 मूळ संख्या आहेत.
1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत मित्रांनो. त्या कोणत्या कोणत्या आहेत आपण बघूया. बघा 1 ते 10 पर्यंत 2, 3, 5, 7 ह्या मूळ संख्या आहेत. मूळ संख्या म्हणजे 2 आहे. 2 ला फक्त 1 ने आणि 2 नेच भाग जातो. 2 ही संख्या कोणत्याही पाड्यामध्ये येत नाही. 3 ही संख्या कोणत्याच पाड्यामध्ये येत नाही. 5 ही संख्या पण कोणत्याही पाड्यामध्ये येत नाही आणि 7 पण ही संख्या कोणत्याच पाड्यामध्ये येत नाही. 7 म्हणजे ह्या ज्या संख्या आहेत त्या संख्येला फक्त 1 ने भाग जातो आणि त्या संख्यांच्या पाड्यामध्येच त्या संख्या येतात. आता 11 ते 20 मध्ये बघा 11, 13, 17 आणि 19 या मूळ संख्या आहेत. या संख्या फक्त 1 ने याला भाग जातो आणि या संख्या फक्त या संख्याच्या पाड्यामध्ये येतात. 21 ते 30 मध्ये बघा 23 आणि 29 या संख्या मूळ संख्या आहेत. 31 ते 40 मध्ये 31 आणि 37 या संख्यांना कोणत्या संख्येने भाग जात नाही, फक्त या संख्यांना त्याच संख्येने भाग जातो. 41 ते 50 मध्ये 41, 43, 47 या मूळ संख्या आहेत. हे सगळं मित्रांनो लक्षात ठेवायचं, पाठच करून ठेवायचं. 51 ते 60 मध्ये 53 आणि 59 या संख्यांना कोणत्याही संख्येने भाग जात नाही, फक्त 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातो. आता 61 ते 70 मध्ये 61 आणि 67 या मूळ संख्या आहेत. 71 ते 80 मध्ये 71, 73 आणि 79 या संख्या काय आहेत, मूळ संख्या आहेत. 81 ते 90 मध्ये 83 आणि 89 या मूळ संख्या आहेत. आणि 91 ते 100 मध्ये 97 ही मूळ संख्या आहे. म्हणजे या ज्या दिलेल्या आहेत मूळ संख्या त्या एकूण 25 आहेत. या संख्या फक्त त्याच पाड्यामध्ये येतात आणि त्या संख्याला फक्त 1 ने भाग जातो. अशा या मूळ संख्या आहेत. यावर आधारित क्वेश्चन असतात. आता आपण जोडमूळ संख्या म्हणजे काय नेमकं बघूया. जोडमूळ संख्या म्हणजे नेमकं काय बघू आपण. बघा जोडमूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो. ज्या मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो अशा संख्यांना जोडमूळ संख्या असं म्हणायचं. बघा ज्या मूळ संख्येमध्ये कितीचा फरक असतो, 2चा फरक असतो. 2चा फरक असतो अशा संख्यांना मित्रांनो काय म्हणायचं, जोडमूळ संख्या म्हणायचं. अशा जोडमूळ संख्यांच्या जोड्या 8 आहेत. किती आहेत, 8 आहेत. 1 ते 100 संख्यांमध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या 8 आहेत. त्या कोणत्या कोणत्या आपण बघूया मित्रांनो. बघा 2चं अंतर पाहिजे, 2 संख्यांचं अंतर पाहिजे. या संख्यांमध्ये 3 आणि 5, 3 आणि 5 ही एक जोडी आहे. यामध्ये 5 मधून 3 जर आपण मायनस केले तर इथं 2 उरतं फक्त. इकडे बघा 11 आणि 13, 11 आणि 13 मध्ये पण 2चा फरक आहे. 17 आणि 19 मध्ये पण 2चा फरक आहे मित्रांनो. त्यानंतर बघा इथं 29 आणि 31 मध्ये पण 2चा फरक आहे. 29 आणि 31 मध्ये पण 2चा फरक आहे. त्यानंतर बघा 41 आणि 43, 41 आणि 43 मध्ये पण 2चा फरक आहे. त्यानंतर बघा 59 आणि 61, 59 आणि 61 यामध्ये पण 2चा फरक आहे मित्रांनो. त्यानंतर बघा 71 आणि 73, 71 आणि 73 यामध्ये पण 2चा फरक आहे. बघा संख्या किती झाल्या, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 झाल्या मित्रांनो. या 7 आहेत. इथलं आपण हे 5 आणि 7 आपलं घ्यायचं राहिलं. 5 आणि 7 मध्ये पण 2चा फरक आहे. बघा लक्षात ठेवा, फक्त जोडमूळ संख्या म्हणजे काय, ज्या मूळ संख्यांमध्ये फक्त 2चा फरक असतो अशा संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. जोडमूळ संख्या एकूण 8 आहेत आणि त्या आपण कोणत्या कोणत्या ते पाहिलेलं आहे. या प्रत्येक संख्येमध्ये 2-2चा फरक आहे. फक्त 2-2चा फरक आहे. ते फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघा मित्रांनो आपण संयुक्त संख्या म्हणजे काय बघूया. आता संयुक्त संख्या म्हणजे काय बघूया आपण. संयुक्त संख्या म्हणजे मूळ संख्या नसलेल्या सर्व नैसर्गिक संख्यांना काय म्हणायचं, संयुक्त संख्या म्हणायचं. बघा मूळ संख्या नसलेल्या सर्व नैसर्गिक संख्यांना काय म्हणायचं, सर्व नैसर्गिक संख्यांना म्हणायचं संयुक्त संख्या. बघा आता मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत, 2, 3 ह्या मूळ संख्या आहेत. त्यामुळे या घेऊन चालणार नाहीत आपल्याला. 4, 6,
8, 4, 6, 8, 9 अशा यापुढे ज्या मूळ संख्या नाहीत त्या सर्व नैसर्गिक संख्या आहेत, त्यांना संयुक्त संख्या असे म्हणायचं. बघा 4, 6, 8, 9 त्यानंतर 12 म्हणजे ज्या संख्या या संख्या सगळ्या पाड्यामध्ये येतात, म्हणजे मूळ संख्या सोडून आलेल्या सर्व संख्या संयुक्त संख्येमध्ये येतात. आता आपण नैसर्गिक संख्या म्हणजे काय बघूया. नैसर्गिक संख्यांनाच मूळ संख्या असेही म्हटले जाते. बघा नैसर्गिक संख्यांनाच मूळ संख्या असे पण म्हटले जाते. बघा आता नैसर्गिक संख्या कोणत्या कोणत्या आहेत. नैसर्गिक संख्या म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 अशा अनंतापर्यंत जेवढ्या संख्या आहेत त्या सर्व नैसर्गिक संख्या आहेत मित्रांनो. आणि एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. बघा लक्षात ठेवा, तुम्हाला क्वेश्चन येईल की सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे, तर त्याचे आन्सर येतं एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. एक ही काय आहे, सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. बघा लक्षात ठेवा, फक्त नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4 अशा अनंतापर्यंत ज्या संख्या आहेत त्या संख्याला नैसर्गिक संख्या असे म्हणतात. आणि एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. आता आपण पूर्ण संख्या बघूया कशाला म्हणायचं. बघा आता पूर्ण संख्या कशाला म्हणायचं. बघा पूर्ण संख्या कोणत्या कोणत्या असतात. 0, 1, 2, 3, 4, 5, 6 अशा ज्या अनंतापर्यंत संख्या आहेत त्यांना पूर्ण संख्या म्हणायचं. बघा मित्रांनो, नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्यामध्ये फरक काय आहे. नैसर्गिक संख्या या 1 पासून चालू होतात आणि पूर्ण संख्या ज्या आहेत त्या 0 पासून चालू होतात. एवढा फक्त यामध्ये फरक आहे. बाकीचा फरक एकच आहे. 1 पासून अनंतापर्यंत नैसर्गिक संख्या आहेत आणि पूर्ण संख्या 0 पासून अनंतापर्यंत पूर्ण संख्या आहेत. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय बघू आपण. बघा आता पूर्णांक संख्या कोणत्या कोणत्या आहेत. बघा तिथे 0 असतो, इकडं -1, -2, -3, -4, -5. इकडं मग अनंतापर्यंत जेवढ्या संख्या आहेत आणि इकडं 1, 2, 3, 4, 5, 6 इकडं जेवढ्या सगळ्या संख्या आहेत त्या संख्यांना पूर्णांक संख्या असे म्हणतात. बघा पहिल्यांदा 0 लिहिला आपण, 0, 1, 0, 2 -1, -2, -3, -4, -5 इकडून ज्या संख्या सगळ्या आहेत आणि इकडं 1, 2, 3, 4, 5, 6, 7 पूर्ण सगळ्या संख्या आहेत याला आपण पूर्णांक संख्या असे म्हणतो. बघा आता मित्रांनो, आपण आता काय पाहणार आहोत की मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या कोणती, मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या कोणती, 3 अंकी कोणती, 4 अंकी कोणती, असं आपण सगळी माहिती पाहणार आहोत. बघा आता मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या कोणती आहे. मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या हे काही तुम्हाला माहीतच असेल, पण तरी पण यावर आधारित क्वेश्चन असतात त्यामुळे आपण ही सगळी बेसिक माहिती बघायला लागलोय आपण. मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या कोणती आहे, 9 आहे. मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या 9. त्यानंतर मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या कोणती आहे मित्रांनो. 2 अंकी संख्या तर 99 आहे. मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या 99 आहे. आता मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती आहे बघा. मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती आहे तर 999 आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फक्त 9 वाढवत जायचं आहे. जर तुम्हाला 4 अंकी विचारलं असेल तर फक्त यापुढे 1 9 वाढवायचा. 5 अंकी विचारलं असेल मोठ्यात मोठी तर त्यापुढे 1 9 वाढवायचा. असे 9 वाढवत जायचं आहे, काही अवघड नाही. आता बघा, एखाद्या संख्येला जेव्हा तुम्ही 0 ने गुणता, जेव्हा 0 ने तुम्ही एखाद्या संख्येला गुणता तेव्हा त्याचं उत्तर मित्रांनो 0च येतं. उदाहरणार्थ इथं आपण 5 घेऊया. 5 ला जेव्हा 0 आपण गुणतो तेव्हा त्याचं उत्तर 0च येतं. बघा 0 5 0 येतं किंवा 5 0 0 येतं. किंवा इथं 25 घेऊ, त्याला गुणिले 0 करू, 25 0 25 0 0. याचं उत्तर काय आलेलं आहे, 0 आलेलं आहे. म्हणजे एखाद्या संख्येला जेव्हा तुम्ही 0 ने गुणाकार त्याचा करता तेव्हा त्याचं उत्तर नेहमी 0 येतं, हे लक्षात ठेवायचं. आता बघा आपण काय बघायचंय.
आता 1 ते 100 मध्ये किंवा 0 ते 100 मध्ये 0 ते 100 संख्यांमध्ये 2 ते 9 हे एक अंकी संख्या आहेत. 2 ते 9 या संख्या किती वेळा येतात ते आपल्याला बघायचं आहे. 2 ते 9 या संख्या 20 वेळा येतात मित्रांनो. किती वेळा येतात? 20 वेळा येतात. 0 ते 100 पर्यंत. फक्त हे पाठच करून ठेवा. ह्याच्यावर काय आहे तुम्हाला पूर्ण सगळे प्रश्न ह्याच्यावर येणार आहेत. आता 1 हा अंक किती वेळा येतो बघा. 0 ते 100 मध्ये 1 हा अंक 21 वेळा येतो. किती वेळा येतो मित्रांनो? 21 वेळा येतो. आणि 0 हा अंक 11 वेळा येतो. किती वेळा येतो? 11 वेळा येतो. जर तुम्ही हे पाठ केलं तर तुम्हाला पुढे काहीही करायची गरज नाही. एवढं जर तुम्ही मी सांगितलेली बेसिक माहिती जर तुम्ही पाठ केली तर तुम्हाला याच्यावर आधारित सर्व प्रश्न सहज सोडवता येणार आहेत. आता आपण काय करूया, यावर आधारित काही क्वेश्चन घेऊया. इथे आपण एकूण 3 क्वेश्चन घेतलेले आहेत आणि आपण जे सगळं मगापासून जी बेसिक माहिती पाहिली त्यावर आधारित आपण हे क्वेश्चन्स घेतलेले आहेत. बघा आता क्वेश्चन पहिला काय आहे. 1 ते 100 मध्ये 7 हा अंक किती वेळा येतो? बघा 1 ते 100 संख्यांमध्ये 7 हा अंक किती वेळा येतो? इथं आपण पाहिलेलंच आहे 2 ते 9. यामधल्या कोणत्या पण तुम्हाला संख्या विचारू दे, 2 विचारू दे, 3 असू दे, 4, 5, 6, 7, 8, 9 पर्यंत असू दे, 20 वेळा तो अंक येतो. कोणती पण संख्या असू दे 1 ते 100 पर्यंत एक अंकी संख्या ज्या आहेत त्या 20 वेळा येतात. म्हणजे 7 हा अंक किती वेळा येणार? 20 वेळा येणार. फक्त हे पाठ केलं तुम्ही तर याच्यावर आधारित सगळे क्वेश्चन आहेत. फक्त याचं म्हणजे 2 ते 9 पर्यंत कोणती पण संख्या असू दे त्याचं उत्तर 20 वेळा असं येणार आहे. दुसरा क्वेश्चन बघा. 51 ते 100 मध्ये 8 हा अंक किती वेळा येतो? आता 51 ते 100 पर्यंत विचारलं मित्रांनो आपल्याला. इकडं काय होतं 1 ते 100 पर्यंत विचारलं होतं त्यामुळे आपल्याला ते पटकन यायचं. पण आता 51 ते 100 वेळा 100 मध्ये विचारलंय 8 हा अंक किती वेळा येतो? तर पहिल्यांदा आपण काय करायचं आहे 1 ते 50 पर्यंत तो अंक किती वेळा येतो ते काढायचा आहे. बघा 1 ते 50 पर्यंत पहिला बघू. पहिल्यांदा 8 ची पूर्ण जी लाईन असते आपण 1 जे म्हणतो 8 ची जी लाईन असते ती सगळी लाईन लिहायची. बघा 8, 18, 28, 38, 48. या पुढे काय आपण 58 लिहू शकत नाही कारण ते 51च्या पुढची संख्या आहे. या संख्या किती झाल्या एकूण? 1, 2, 3, 4, 5 संख्या झाल्या. या 5 संख्या झाल्या. मग 8 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो? तर 20 वेळा येतो. या 20 मधून हे जे 5 आहे ते आपल्याला मायनस करायचं आहे. उत्तर आपलं येणार 15. 20 मधून 5 जेव्हा आपण घालवतो तेव्हा उत्तर आपलं येणार 15. आणि 51 ते 100 मध्ये 8 हा अंक मित्रांनो 15 वेळा येतो. किती वेळा येतो? 15 वेळा. फक्त हे पाठ केलं तर हे सगळं येणार आहे. आता क्वेश्चन तिसरा बघा. 51 ते 100 मध्ये 5 हा अंक किती वेळा येतो? सेम क्वेश्चन आहे मित्रांनो. सेम प्रोसेस तीच करायची आहे. बघा 51 ते 100 मध्ये 5 हा अंक किती वेळा येतो? पहिल्यांदा आपल्याला 1 ते 50 पर्यंत काढावं लागेल. 5 ची जी पूर्ण लाईन असते ती लिहायची पहिल्यांदा. बघा 5, 15, 25, 35, 45. आता इथपर्यंत आपण लिहिलं. आता इथं आपल्याला 50 पण लिहावं लागेल मित्रांनो कारण 51च्या पुढे विचारले आपल्याला म्हणून आपल्याला इथं 50 पण लिहावं लागेल. बघा 1, 2, 3, 4, 5, 6. फक्त लक्षात ठेवायचं कोणताही अंक देऊ दे 51 ते 100च्या पुढे विचारलं असेल तर पहिल्यांदा 1 ते 50 पर्यंत तो अंक किती वेळा येतो ते काढायचं. त्या अंकाची लाईन लिहायची. आता इथं 20 लिहायचं कारण 1, 2 ते 9 पर्यंत ज्या संख्या आहेत त्या 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतात. म्हणून 5 हा अंक पण 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतो. पण या संख्या ज्या आहेत 6 त्या यातून मायनस करायच्या. याचं उत्तर येणार आहे 14. म्हणजे 51 ते 100 मध्ये 5 हा अंक 14 वेळा येणार आहे. बघा समजलं तुम्हाला? फक्त हे जे आपण घेतलेलं आहे त्यावर आधारित क्वेश्चन्स होते मित्रांनो. आता आपण काय करायचंय की पुढच्या व्हिडिओमध्ये नैसर्गिक संख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज म्हणजे कोणते कोणते क्वेश्चन्स येतात ते आपण सगळं व्यवस्थित घेणार आहोत.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो व्हिडिओला. चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा. यापुढे आपण अंकगणिताची आणखीन वेगवेगळे एक्झाम्पल्स घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.